पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक। तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोसीन येणेविन। सोयरे पिशून समानाची घडे, चित्त पर ओढे उपकारी। तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोसीन येणेविन। तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ, तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ। तरीच सकळ केले होय, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोसीन येणेविन। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर व भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतायत, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक। तुकोबाराय म्हणतायत, तुम्ही कोणत्याही प्राणी मात्रासोबत वैर धरू नका, तुम्ही निर्वैर व्हा, कोणासोबतही वैर धरू नका। कोणासोबतही वैर न धरणं हेच भक्तीचं एकमात्र आणि सर्वात बर्व अर्थात चांगलं साधन आहे। भगवत प्राप्तीचं हेच एकमात्र बर्व अर्थात चांगलं साधन आहे। तुम्हाला वाटतं ना देवाची प्राप्ती व्हावी, मग तुम्ही भक्ती करतायत, भक्ती करतायत, पण आपण जी भक्ती करतो ती योग्य दिशेने चालली का अयोग्य दिशेने चालली हे आपलं आपण तपासून पाहावं। तुकोबाराय मला भक्तीची दिशा दाखवतायत की खरी भक्ती काय आहे। तुकोबाराय म्हणतायत, भक्तीचा अर्थात भगवत प्राप्तीचं सर्वात चांगलं सर्वात बर्व साधन जर काय असेल तर ते आहे निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे। अर्थात आपण जगातील सर्व प्राणी मात्राबरोबर निर्वैर व्हावं, आपण कोणत्याच प्राणी मात्रासोबत वैर धरू नये, वैर धरू नये। का बरं? प्राणी मात्रासोबत वैर धरलं तर काय होतं? प्राणी मात्रासोबत वैर धरणं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगासोबतच वैर धरणं होय। कारण या जगात एकटा पांडुरंगच नटला आहे। धरी लिसोंगे येणे अवघी पांडुरंगे। जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे। हे तुम्ही माझ्या पुढे जे बसलायत तर तुम्ही म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे। तुम्ही प्रत्यक्ष पांडुरंगाचा आहात, प्रत्यक्ष पांडुरंगाचा आहात, परंतु बट्टेबाज पांडुरंग आहात।
पंढरपूरचा पांडुरंग हा शुद्ध पांडुरंग आहे. तुम्ही आम्ही बट्टेबाज पांडुरंग आहोत. का तर आमच्या हृदयात पांडुरंग उभा आहे आणि पांडुरंगाच्या बाजूला अहंकार उभा आहे. आमच्या हृदयात पांडुरंग आहे आणि बाजूला अहंकार आहे. आमच्या हृदयातील पांडुरंगात अहंकार मिसळला आहे, म्हणून हा पांडुरंग अशुद्ध बनला आहे. आम्ही अशुद्ध पांडुरंग आहोत. मग अखंड रामनामाच्या साधनेने जेव्हा आम्ही हा अहंकार जाळून टाकतो, तेव्हा आमच्या हृदयात फक्त शुद्ध पांडुरंग खाली राहतो आणि आम्हीच पांडुरंग म्हणतो. वेगळा पांडुरंग प्राप्त करण्याची गरज नसते. का तर अहंकार गेलाय, आता हृदयात फक्त पांडुरंग उरलाय. आणि अहंकार जाणं आणि हृदयात फक्त पांडुरंग उरणं याला देव पण म्हणतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आमच्या हृदयात पांडुरंग आहे, बाजूला अहंकार आहे, म्हणून आम्ही बट्टेबाज पांडुरंग आहोत. पांडुरंगच आहोत पण बट्टेबाज आहोत. मग अखंड रामनामाने हृदयातला अहंकार जाळा ना. हृदयातला अहंकार जळाला की खाली पांडुरंग उरतो आणि तो पांडुरंग आम्ही असतो आणि तो शुद्ध पांडुरंग आहे. याला संत अवस्था म्हणतात. आणि म्हणून मी बोलून गेलो की जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. धरिली सोंगे याने अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. हे तुम्ही माझ्यापुढे बसल्यात सगळे पांडुरंगच आहात, पण बट्टेबाज पांडुरंग आहात. का तर तुमच्यात अहंकार बी आहे आणि पांडुरंग बी आहे. रामनामानं अहंकार मारा, खाली शुद्ध पांडुरंग राहतो. तुम्ही शुद्ध पांडुरंग बनता. वेगळा पांडुरंग प्राप्त करण्याची गरज नाही. आम्हीच पांडुरंग बनतो. देव पाहायशी गेलो आणि देवाची होणी ठेवलो. तुकोबाराय आधी होता संत संग, तुका झालासे पांडुरंग. आम्हाला पांडुरंग बनायचं आणि अहंकार मारला की आम्हीच पांडुरंग बनतो. अहंकार गेला की आम्ही देव बनतो. हीच मुक्ती असते. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून जगातील प्रत्येक वस्तू ही पांडुरंग आहे. आणि मग जगातील कोणत्याही वस्तूसोबत वैर करणं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगासोबतच वैर करणं होय. आणि मग पांडुरंगासोबत जर वैर केलं तर पांडुरंग आम्हाला कसा प्राप्त होईल. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय आम्हाला मार्गदर्शन करतात की बाबानो, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक. तुम्ही सर्व प्राणीमात्रा सोबत निर्वैर व्हा, कुणाशीच वैर करू नका. का तर जगात एकटा पांडुरंग नटलाय आणि कुणाशी वैर करणं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाशीच वैर करणं आहे. आणि मग पांडुरंगासोबत वैर केलं तर पांडुरंग तुम्हाला कसा पावेल. आणि म्हणून कुणाशीही वैर करू नका, निर्वैर व्हा. आणि ते प्रत्येकासोबत निर्वैर व्हा. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, प्रत्येक प्राणी मात्रासोबत निर्वैर व्हा. हे भक्तीचं बर्व अर्थात चांगलं साधन आहे. हे भगवत प्राप्तीचं बर्व अर्थात चांगलं साधन आहे. हे चकारात्मक सांगितले तुकोबारायने. साधन बर्वे हेची एक. साधन बर्वे हेची एक. भगवत प्राप्तीचं हेच एकमात्र साधन आहे. चकारात्मक सांगितलं हेची एक. हे साधन बर्व आहे, चांगलं आहे. आणि भगवंताची प्राप्ती होईल. कोणतं साधन तर निर्वैर व्हावे सर्व भूतासवे. कुणाशीही वैर करू नका, वैर घेऊन जगू नका, वैर घेऊन मरू नका. निर्वैर राहा. प्राणीमात्रासोबत निर्वैर राहा. कोणाशी वैर केलं की पांडुरंगासोबतच वैर केलं. पांडुरंगाशी वैर केलं पांडुरंग दुरावतो, त्याची प्राप्ती होत नाही. तुम्ही बघा ना, नाथ महाराज म्हणतात की या जगातील डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा पांडुरंग आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. या जगातील डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हरी आहे, पांडुरंग आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा भगवंतच आहे असं समजून
त्याला शरण जा आणि त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, ही माझी खरी भक्ती आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. या जगातील डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा भगवंतच आहे. त्याला भगवंत समजून शरण जा आणि त्याच्यासोबत भगवंत समजून व्यवहार करा. हा माझा साधा भक्तियोग नाही, तर भक्तियोग जाण निश्चित माझा, ही माझी खरी भक्ती आहे. मुखानं नाम तर घ्याच देवाचं, पण त्यासोबत जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा आणि प्रत्येक प्राणीमात्रासोबत निर्वैर व्हा, ही माझी खरी भक्ती आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक. जगत विष्णुमय आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्राम अमंगळ. जगत विष्णुमय आहे. विष्णू या शब्दाचाच अर्थ होतो की जो सर्वांच्या आत प्रवेश करून आहे तो विष्णू. विष्णू हा शब्द विश्व या धातूपासून आला आहे. विश्व म्हणजे प्रवेश करणे, अर्थात जो सर्वांच्या आत प्रवेश करून आहे तो विष्णू. मग जगातील सजीव निर्जीव काही असो, चर असो अचर असो, सगळ्या चराचरात भगवान विष्णूने प्रवेश केला आहे. म्हणून हे चराचर भगवान विष्णू आहे. आणि मग कोणाशी वैर करणं, तो सजीव असो निर्जीव असो, कोणाशी वैर करणं म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूचीच वैर करणं होय. आणि भगवान विष्णूशी वैर केलं की भगवान विष्णू दुरावतो, भगवंताची प्राप्ती होत नाही. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानी आहे तोची. खरा भक्त कोण, खरा ज्ञानी कोण, तर जो जगत परमात्मा स्वरूप पाहतो. हे समस्त ही श्री वासुदेव, हे समस्त जग वासुदेव श्रीकृष्ण रूप आहे असं समजून जो पाहतो, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याची सेवा करतो, जगातील प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो, तो ज्ञानी भक्त असतो. अर्थात जो जगत परमात्मा स्वरूप पाहतो तो ज्ञानी असतो. आणि ही खरी भक्ती असते. जगत परमात्मा स्वरूप पहा, जग हाच देव. आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून ते किड्यामुंगीपर्यंत एक भगवंतच नटलाय. नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. नर नारी बाळे सजीव निर्जीव सगळे नारायण आहेत असं समजून ज्याचं भजन आहे ती भगवंताची खरी भक्ती. आणि या भक्तीला तुकोबाराय म्हणतात की साधन बर्वे हेची एक. सकारात्मक सांगितलंय की तुम्ही कुणाचंही वैर घेऊ नका, कुणाशी वैर करू नका. निर्वैर व्हावे सर्व भूत असावे, तुम्ही कुणाशीच वैर करू नका. आणि कुणाशी वैर न करणं याला काय म्हणतात तुकोबाराय की साधन बर्वे हेची एक. कोणासोबतही वैर न करणं हेच एकमात्र साधन आहे भगवत प्राप्तीचं. का तर तुम्ही कोणाशी वैर नाही केलं, तुम्ही संसारात का अडकता. तुम्ही संसारात अडकता याचं प्रमुख कारण आहे तुमच्या अंगी असलेलं द्वैत. तुम्ही कोणाशी वैर करताय, कोणाचा द्वेष करताय म्हणजे तुम्ही द्वैतात आहात. द्वैतात आहात म्हणून तर द्वेष करतात ना. ज्याचा द्वेष करतात तो वेगळा, मी वेगळा. तुमच्यात मी तू पण आहे, मी तू पण आहे म्हणून द्वेष आहे. आणि हे द्वैत आहे. द्वैत आहे म्हणून द्वेष आहे, किंवा द्वेष आहे म्हणून द्वैत आहे. तुम्ही समोरच्याचा द्वेष करतायत, समोरच्याशी वैर करतायत, याचाच अर्थ तुमच्या जीवनात द्वैत आहे. आणि द्वैताने देव भेटत नाही, तुम्ही संसार बंधनात अडकता. ज्या दिवशी तुमचं द्वैत जाईल त्या दिवशी तुम्ही अद्वैतात उभे राहाल. आणि अद्वैतात उभं राहणं हे संत पद असतं, ही मुक्ती असते. म्हणून जोपर्यंत
तुम्ही अद्वैतात जात नाही, जगत परमात्मा स्वरूप पाहत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही, श्रीगुरूची कृपा होत नाही, तुम्ही संत बनत नाहीत, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडत नाहीत. आणि म्हणून भक्ती करताना आम्हाला अद्वैतात जायचं आहे. जोपर्यंत आम्ही प्राणीमात्राचा द्वेष करू, प्राणीमात्रासोबत वैर करू, तोपर्यंत आम्ही द्वैतात आहोत. आणि मग ज्या दिवशी आम्ही प्राणीमात्राचा द्वेष आणि वैर थांबू, त्या दिवशी निश्चित होईल की आम्ही अद्वैतात गेलो आहेत. आणि अद्वैतात गेलो की आम्ही मुक्त होतो. हे वैर तरी का असतं प्राणीमात्रासोबत? आम्ही प्राणीमात्राशी वैर का करतो? त्याची प्रमुख 2 कारणे आहेत. आम्ही प्राणीमात्राशी वैर करतो याचं प्रमुख पहिलं कारण आहे आमच्या अपेक्षेचा भंग होणं किंवा आमच्या अपेक्षेचा भंग होणं किंवा आमच्या इच्छेचा भंग होणं. आम्ही समोरच्या प्राणीमात्रासोबत वैर करतो. याची 2-3 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण, ज्यावेळेस आमच्या अपेक्षेचा भंग होतो किंवा आमच्या इच्छेचा भंग होतो, त्यावेळेस आम्ही समोरच्या प्राणीमात्रासोबत वैर करतो. हे पहिलं कारण. वैर करण्याचं दुसरं कारण, ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. हे वैर धरण्याचं दुसरं कारण. आणि वैर धरण्याचं तिसरं कारण, ही छोटी मोठी कारण आहेत की जसं एखाद्याने तुम्हाला त्रास दिला, टॉर्चर केलं, तुमचं काही नुकसान केलं, अशा प्रसंगी आपण समोरच्या माणसासोबत वैर धरतो. या तीनपैकी जास्त प्रभावशाली 2 कारण आहेत. पहिलं आणि दुसरं. ते पहिलं म्हणजे आपल्या अपेक्षेचा भंग किंवा आपल्या इच्छेचा भंग झाला की आपण समोरच्या माणसासोबत वैर धरतो. आणि ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून आपण समोरच्या माणसासोबत वैर धरतो. तर पहिलं कारण मी सांगितलं की आम्ही प्राणीमात्रासोबत वैर का धरतो. तर याचं पहिलं कारण, ज्यावेळेस आमच्या अपेक्षेचा भंग होतो किंवा इच्छेचा भंग होतो, त्यावेळेस आम्ही समोरच्या माणसासोबत वैर करतो. आता बघा, तुम्ही एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली आहे, ती कशाची असो. एखाद्या माणसाकडे तुम्ही नोकरी मागायला गेले, ही अपेक्षा आहे, ही इच्छा आहे. तुम्ही समोरच्या माणसाकडे नोकरी मागायला गेले आणि त्यांनी नोकरी दिली नाही. काय झालं? तुमचा अपेक्षाभंग झाला. तुम्ही नाराज होता. तुम्हाला त्याच्याप्रती द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून वैर जन्माला येतं. त्यातून द्वंद्व जन्माला येतं. कशाची अपेक्षा? तुम्ही नोकरी मागायला गेले, नोकरी मिळाली नाही, नोकरी दिली नाही त्या माणसाने, म्हणून त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून वैर. किंवा तुम्ही कुठं नोकरीला आहात, साहेबाकडे सुट्टी मागायला गेले, साहेब रागावले, साहेबांनी सुट्टी दिली नाही, लगेच साहेबाबद्दल द्वेष, त्यातून क्रोध, त्यातून वैर. तुम्हाला बदली हवी, तुम्ही साहेबाकडे गेले, साहेब माझी बदली करा, साहेब रागावले, साहेबांनी बदली नाही केली, साहेबाबद्दल द्वेष, त्यातून क्रोध, त्यातून वैर. तुम्हाला प्रमोशन हवे, साहेबांनी प्रमोशन नाही दिलं, द्वेष, त्यातून वैर. साध्या साध्या गोष्टी आहेत. हे वैर कशातून निर्माण होते बघा. तुम्हाला नोकरी नाही दिली, वैर. साहेबांनी सुट्टी नाही दिली, बदली नाही केली, प्रमोशन नाही केलं, वैर. बांधकाम चालू आहे, बाजूला शेजारी आहे, तो तुम्हाला म्हणतो थोडी वाळू चाळणी द्या. ठीक आहे, द्यावी, पण एखाद्याच नाही दिली तुम्ही, तर चाळणी नाही दिली तर लगेच तो वैर धरतो. त्याला तुमच्याबद्दल द्वेष, त्यातून क्रोध आणि त्यातून वैर. मला चाळणी दिली नाही, आयुष्यभर तुमच्याशी वैर धरतो. तुमचा शेजारी पाणी मारायला पाईप मागितला, नाही दिला, आयुष्यभर वैर धरतो. एखाद्या शेजारी पैसे उसने मागायला लागला, तुम्ही नाही म्हणले, लगेच तुमच्याबद्दल द्वेष, त्यातून क्रोध, की लगेच वैर. गाडी द्या आम्हाला गावाला जायला, नाही दिली, लगेच वैर. अनेक कारण आहेत
की ज्यामुळं माणसं एकमेकाशी वैर करतात. सासऱ्याने लग्नामध्ये चांगली पंगत दिली नाही तर जावई सासऱ्यासोबत वैर धरतो, आयुष्यभर नीट बोलत नाही, बायकोला खालीवर बोलत राहतो आयुष्यभर की तुझ्या बापाने काय पंगत दिली, काय पंगत दिली. जावई सासऱ्यासोबत वैर धरतो. अपेक्षा आहे, जावई अपेक्षा करतो सासऱ्याकडून चांगली गाडी मिळावी, सासऱ्याने नाही दिली, अपेक्षेचा भंग, सासऱ्याची वैर. अपेक्षा, इच्छा, अपेक्षा, इच्छा ह्या दुःखाला कारणीभूत आहेत आणि वैरालाही कारणीभूत आहे. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो दैन्याते दुर्भगत्व जैसे. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. आशा म्हणजेच अपेक्षा, आशा म्हणजेच इच्छा. तुम्ही नाना प्रकारच्या अपेक्षा घेऊन जगता आणि त्या अपेक्षेची परिपूर्ती जर नाही झाली तर तुम्हाला समोरच्या माणसाबद्दल द्वेष, त्यातून क्रोध आणि क्रोधातून वैर जन्माला येतं. आणि जिथं वैर आहे तिथं द्वैत आहे, जिथं द्वैत आहे तिथं देव नाही, तिथं संसार बंधन आहे. तुम्ही अडकले संसार बंधनात. आणि म्हणून वैर करायचं नाही, म्हणून वैर करायचं नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की निर्वैर व्हावे सर्वभूतासवे, साधन बर्वे हेची एक. कुणाशी वैर करून जगू नका, वैर करून मरू नका. आणि मग जीवन जगताना अपेक्षेचं कमीत कमी लगेज सोबत घेऊन जीवन जगा. अपेक्षाच ठेवू नका. तुम्ही प्रवासात आहात, तुमच्यासोबत एक हलकी फुलकी बॅग आहे, गळ्यात अडकली, निघाले, प्रवास सुकर होतो. जागा मिळो न मिळो गाडीत सहज चढता येतं, जागा पकडता येते, नाही मिळतं स्टँडिंग जाता येतं. पण का 4-5 बॅग आहेत, बायको आहे, लेकरं आहे, अजून काय लगेज, हे सगळं गबाळ घेऊन प्रवासात बायकोला चढू का लेकराला चढू का बॅगा चढू, काय काय चढू. हे सगळं लगेज, जितकं जास्त लगेज प्रवासात तितका प्रवास दुःखकर होतो. जितकं जास्त लगेज तितका प्रवास दुःखकर होतो. जेवढं कमीत कमी लगेज प्रवासात तितका प्रवास सुखकर होतो. तसं जीवन जगताना जीवनामध्ये अपेक्षेचं लगेज घेऊन जगू नका. कमीत कमी अपेक्षा ठेवा किंवा अपेक्षाच ठेवू नका. अपेक्षेचं लगेज सोबत घेऊन जीवन जगूच नका. अपेक्षा म्हणलं आणि अपेक्षेचा भंग झाला की तुमच्याबद्दल दुःखच येणार आणि तुम्ही त्या समोरच्या माणसासोबत वैरच धरणार, वैरच धरणार. आणि म्हणून संत जीवन बघा, नरवारा लिहितात की जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. उभी नीट आहे का? जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. संत कशाचीच अपेक्षा करत नाहीत, निरपेक्ष जीवन असते. एखाद्या माणसाने संताला घरी नेले, खाऊ पिऊ घातले, म्हणून संतले त्याच्यावर प्रसन्न झालाय. आणि एखाद्या माणसाने संताला घरी नेले आणि काहीच दिलं नाही, उपाशीच मागायला लावलाय, म्हणून संत फार नाराज झालाय. असं कधीच घडत नाही. संताला कोणाकडून कशाचीच अपेक्षा नसते. जो खाऊ पिऊ घालतो आणि जो खाऊ पिऊ घालत नाही, दोघांवरही संत सारखीच कृपा करतो. राया रंगा पाड धरू, नेनते सानिया थोरा कडसनी करू, एकसरी आनंदाचे आवारू होत जगा. ज्यांनी चहादारी केली आणि ज्यांनी काहीच दिलं नाही, दोघांवरही संत सारखी कृपा करतो, दोघांवरही सारखा प्रसन्न असतो. का तर संताला अपेक्षाच नसते, द्या नका देऊ, निरपेक्ष जीवन आहे. आणि जिथं अपेक्षा नाही आहे तिथं सुख चढतं असतं. दरबार लिहितात की जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे असणे. ज्याच्या ठिकाणी कुठलीच अपेक्षा नाही आहे त्याच्या ठिकाणी सुख चढतं असतं. आणि असा संत असतो. संत जिथं उभा आहे तिथं सुख चढतं असतं, तो परिसर सुखानं भरून निघतो. हा एक अर्थ या ओळीचा. आणि दुसरा अर्थ, संतांच्या जीवनात कुठलीच अपेक्षा नसते आणि अपेक्षा नसल्यामुळं त्याचा अपेक्षा भंगच होत नाही, म्हणून त्याला दुःख होत नाही, तो वैर धरत नाही. पण साधारण मनुष्य, तुम्ही आम्ही एकमेकाकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो, अपेक्षा घेऊन आम्ही जवळ येतो, इच्छा घेऊन जवळ येतो, आणि ती इच्छापूर्ती अपेक्षापूर्ती नाही झाली की आम्हाला तात्काळ समोरच्या व्यक्तीबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून वैर, आणि त्यातून द्वंद्व, भांडण. आणि हे वैर कायमचं आम्ही धरून ठेवतो वरस. आणि वैर आहे म्हणून द्वैत आहे, द्वैत आहे म्हणून संसार बंधन आहे.
आणि मग जीवन जगताना कसलीच कुणाकडूनच अपेक्षा ठेवू नका, कुणाकडूनच, घरच्याकडून नाही, बाहेरच्याकडून नाही. निरपेक्ष जीवन जगा, सुखी व्हाल आणि तुमचं कुणासोबत वैरही जडणार नाही. तुम्ही निर्वैर जीवन जगाल. अपेक्षा आहे म्हणून वैर आहे. तुम्ही अपेक्षाच करू नका कुणाकडून. तुम्ही प्राणी मात्राबद्दल निर्वैर व्हाल, निर्वैर व्हाल. आणि तुकोबार हेच सांगतात की निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक. हे सर्वात बर्व, सर्वात उत्तम साधन आहे. काय? निर्वैर होणे. कुठलीच अपेक्षा नाही. तो काम करो नाही करो, केला आनंद नाही, नाही केला आनंद नाही. काही काम केलं नाही समोरच्याने म्हणून द्वेष नाही, द्वेष नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून वैर नाही, वैर नाही म्हणून द्वैत नाही, द्वैत नाही म्हणून संसार बंधन नाही. तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून अपेक्षा करू नका. आणि म्हणून मी बोललो की अपेक्षेचं कमीत कमी लगेज घेऊन जीवनाचा प्रवास करा, किंवा अपेक्षेचं लगेजच जीवनात ठेवू नका. कसलीच आणि कुणाकुणाच अपेक्षा करू नका. दुःख होणार नाही का? आता अपेक्षाभंग नाही, दुःख होणार नाही आणि वैरही नाही. अपेक्षाच नाही तर तुम्ही सुखी व्हाल आणि वैरही नाही म्हणून अद्वैतात जाल, मुक्त व्हाल. तर हे वैराचं प्रमुख कारण आहे की नाना प्रकारच्या अपेक्षा आणि इच्छा घेऊन जगणं. या अपेक्षेचा भंग झाला, इच्छेचा भंग झाला की ज्याने अपेक्षेचा इच्छेचा भंग केलाय त्या व्यक्ती बरोबर द्वेष, त्यातून क्रोध, त्यातून गलिच्छ वर्तन, त्यातून वैर, द्वंद्व, त्यातून पापाचा जन्म, पापातून संसार बंधन आणि जन्ममरणाचा फेरा पाठीमागे लागतो. म्हणून निर्वैर जीवन जगा. अपेक्षा करू नका, जीवन निर्वैर होईल. अपेक्षा करा तर जीवनात वैर राहील. हे वैराचं पहिलं कारण आहे, अपेक्षा किंवा इच्छा. वैराचं दुसरं कारण आहे नाना प्रकारचे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. 5 ज्ञानेंद्रिय: कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. आता कानाचं उदाहरण सांगतो, वेळ अपुरा आहे, सगळी इंद्रिय सांगून होणार नाहीत. कान या शब्दाचं, कान या ज्ञानेंद्रियाचं आपण उदाहरण पाहू. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द हे 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. ज्ञानोबा लिहित आहेत की देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तिथं द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता घडीवर तुमची कोणी स्तुती केली, माणसाला मोठ्या गुदगुल्या होत्यात. स्तुती कानाला गोड लागते. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कोणी तुमची स्तुती केली, तोंड भरून तारीफ केली, स्तुती केली, मोठ्या गुदगुल्या होत्यात माणसाला. ज्याने स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल तुमच्या मनात राग निर्माण होतो. या रागातून तुम्ही त्याच्यासोबत सद्वर्तन करता. राग म्हणजे मारामारीतला राग नाही, राग म्हणजे प्रेम, प्रीती. ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल तुमच्या मनात राग, रागातून प्रेम, प्रीती, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्याचा जन्म. पुण्य म्हटलं की संसार बंधन आलंच. पुण्य आणि पाप भोगूनच पार पाडावे लागतात. आता तुमची कोणी निंदा केली, तुम्हाला घाणघाण शिवाय दिल्या, वाईट बोललं, तुमची कोणी निंदा केली, तर आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो अहंकारातून ढुसणी मारतो, बुकी मारतो, म्हणतो बघ बघ तुझी त्यांनी निंदा केली. आणि हा अहंकार तुमच्या कानाला हा निंदापर शब्द भोगायला होतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात आणि ज्यांनी तुमची निंदा केली तात्काळ त्या निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धी भ्रष्ट होते,
तुम्ही त्याच्यासोबत गलिच्छ वर्तन करता, त्याला हाणता, शिवीगाळ करता, यातून द्वंद्व आणि त्यातून वैर आणि अगलिच्छ वागण्यातून पाप, आणि पाप आणि पुण्य म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुमच्या जीवनात नगभर जरी पुण्यपाप शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आणि म्हणून भगवंत म्हणतात की ध्याय तो विषान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामा कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. तुमची कोणी स्तुती केली, ज्याने कोणी स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल राग, प्रेम, प्रीती, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली, ज्याने कोणी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून वैर, त्यातून गलिच्छ वर्तन, त्यातून पापाचा जन्म. पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावा यावे देहा एका. मग मला सांगा, इथं संसारात कोणी बांधलं तुम्हाला? पुण्य आणि पाप. पुण्य आणि पाप कशामुळं? रागद्वेष. रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाचे विषयभोग. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कोणामुळं? तर अहंकारामुळं. मग अहंकारामुळं ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आणि पुण्यपाप म्हणलं की भोगूनच पार पाडावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आगा कर्मे जे वरावे. मग आता इथं महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तुमची कोणी निंदा केली आहे, ज्याने कोणी निंदा केली आहे त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात तात्काळ द्वेष निर्माण होतो, द्वेषातून क्रोध निर्माण होतो आणि क्रोधातून वैर जन्माला येतं, क्रोधातून वैर जन्माला येतं आणि या वैरातून पाप निर्माण होतं. का तर वैरातून तुम्ही भांडण, वैरातून भांडण, हाणामारी, शिवीगाळ, म्हणजे वैरातून पाप पुण्य आणि पाप पुण्यामुळे संसार बंधन आहे. मग तुम्हाला संसारात बांधलं कोणी? पर्यायाने वैरानेच बांधलं ना. तुमची कोणी निंदा केली, अहंकारानं ढोसणी मारली, बघ म्हणले तुझी निंदा केली, अहंकारानं तुम्हाला निंदापर शब्द भोगायला लावला, तुमच्या कानाला, कानाने निंदापर शब्द भोगलाय. पण ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून वैर आहे. आणि जेव्हा वैर आहे तिथं शिवीगाळ आहे, हाणामारी आहे, द्वंद्व आहे, भांडण आहे, त्यातून पाप, पापातून संसार बंधन. मग पाप तुमच्या जीवनात कुणी निर्माण केलं? तर वैराने. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले म्हणून द्वेष आणि वैर आहे, आणि वैरातून भांडण आहे आणि त्यातून पाप पुण्य आहे आणि पाप पुण्यातून संसार बंधन आहे. म्हणजे पर्यायाने तुम्हाला संसारात बांधलं कोणी? द्वेष आणि वैर. द्वेष आणि वैर या दोन गोष्टींनी बांधलं. मग वैर तुम्हाला संसारात बांधतोय म्हणून तुकोबाराय म्हणतात की निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक. तुम्ही निर्वैर व्हा, प्राणी मात्रासोबत वैर करू नका. तुम्ही प्राणी मात्रासोबत वैर कराल तर वैरातून पाप जन्माला येईल आणि पाप तुम्हाला संसार बंधनात बांधेल, देव दुरावेल. आणि म्हणून कोणत्याही प्राणी मात्रासोबत तुम्ही वैर करू नका. कोणत्याही प्राणी मात्रासोबत अजिबात वैर करू नका. वैर नकोच आहे. वैरातून दुश्मनी आहे, दुश्मनी आहे, त्यातून हाणामारी आहे, द्वंद्व आहे आणि पाप आहे. हे वैर तुम्हाला संसार बंधनात बांधतं. हे रागद्वेष आणि वैर हे तुम्हाला संसार बंधनात बांधतात. म्हणून निर्वैर व्हा, कुणाशीही वैर करू नका. जीवन जगताना कुणाशीही वैर करू नका, तुम्ही निर्वैर व्हा. तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेलायत आणि विटेवरचा विठ्ठल वेगळा आणि रांगेत दर्शनाला माणसं उभी आहेत ती माणसं वेगळी. असा देव जर जगतातून बाजूला सरकवला तर तुम्ही लाखो वाऱ्या करा, लाखो तर होत नाहीत पण तुम्ही शेकडो वाऱ्या करा, तुम्हाला विठ्ठल कधीच भेटत नाही. कारण ज्ञानोबा बोलताय, देव स्वतः बोलतोय
तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे ओखिते अवघाची मी. देव म्हणतो मला जगातून बाजूला सरकूच नका, मला जगातून बाजूला सरकूच नका. जग हाच देव, जग हाच देव हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोच. हे जगत भगवान कृष्णानंच गच्च भरलंय. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जगातील प्रत्येक वस्तू ही पांडुरंग आहे, हरी आहे. सजीव निर्जीव हे चराचर हे सगळं पांडुरंग आहे. आणि मग पांडुरंगाची इच्छा आहे की जग हाच देव, मला जगात पहा, जगातून मला बाजूला सरकू नका. तात्पर्य देव आणि जग याचे दोन तुकडे करू नका. देव आणि जग यांचे दोन तुकडे करू नका. देव जगातून बाजूला सरकावला, देव जगातून बाजूला सरकावला की देव दुरावला. मग जग हाच देव, जग हाच देव. आणि म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल हाही विठ्ठलच, विटेवर उभा असलेला विठ्ठल हाही विठ्ठलच, आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच, असं समजून ज्याचं भजन आहे त्याच्यावरच विठ्ठलाची कृपा होते आणि त्याला विठ्ठल भेटतो, मुक्ती देतो. परंतु विटेवरचा विठ्ठल वेगळा आणि रांगेतली दर्शनाला उभी असलेली माणसं वेगळी, अशी जर तुमची भावना असेल तर शेकडो वाऱ्या करा, विठ्ठलाचं नखही पाहायला मिळत नाही, नखही पाहायला मिळत नाही. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला खडसावतायत की ऐसे देखुनी किरीटी भेदू सुसी हनपोटी, तरी जन्माच्या कोटी न लहासी निगो. अर्जुना, माणसं वेगवेगळी आहेत, रंग वेगळे आहेत, नागडोळे वेगळे आहेत, वेशभूषा वेगळी आहे. असा माणसात जर भेद करशील तर कोट्यावधी जन्म घे, तुला माझं नखही पाहायला मिळायचं नाही. ऐसे देखुनी किरीटी भेदू सुसी हनपोटी, तर जन्माच्या कोटी न लहासी निगो. कोट्यावधी जन्म घे, तू निघणार नाही जन्माच्या फेऱ्यातून कधी भेदभाव करशील तर. माणसात भेद करू नको, प्राणी मात्रात माणसात भेद करू नको, कुणातच भेद करू नको. जग हाच देव समज, तुला माझी प्राप्ती लवकर होईल. आणि म्हणून दर्शनाला उभे सभा, कधी एखाद्या माणसाची कोपरकळी लागली, तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला उभेत, बारीत पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला उभेत, गर्दी असते, रेटारेटी असते. एखाद्या माणसाचा पायावर पाय पडला, तुम्ही लगेच त्या माणसाला कचकन कोपरकळी हाणता आणि तुमच्या पायाने त्याचा पाय तोडवता. एखादी शिवी घालता, ती घातलेली शिवी, हाणलेली कोपरखिळी आणि कचकन तोडवलेला पाय हे सगळं विठ्ठलाकडे जातं. तुम्ही कोपरखिळी त्या माणसाला हाणली नाही, विठ्ठलाला हाणली. तुम्ही शिवी त्या माणसाला नाही, विठ्ठलाला दिली. तुम्ही कचकन पाय तोडवला, त्या माणसाचा नाही, विठ्ठलाचा तोडवला. कधी जगात एक विठ्ठलच नटलाय, त्याचा सहज तुमच्या पायावर पाय पडलाय, तुम्ही लाईटली घ्याव, सहज घ्यावं, पण तुम्ही घेत नाही. तुम्ही त्याला कोपरखिळी घालता, ती घातलेली कोपरखिळी डायरेक्ट विठ्ठलाला लागते. का तर जगात एक विठ्ठल नटलाय, विठ्ठल जळी स्थळी भरला. जगात विठ्ठलाशिवाय दुसरं नाहीच काही. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंग. आणि म्हणून जगत परमात्मा स्वरूप पहा, देव लवकर भेटेल. प्राणी मात्रासोबत निर्वैर व्हा, देव लवकर भेटेल. का तर जगत विष्णुमय आहे. तुकोबाराय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या अभंगाचा शेवट करताना महाराज लिहित आहेत की तुका म्हणे एका देहीचे अवयव, तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. महाराज म्हणतात की शरीरातील कोणत्याही इंद्रियानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. शरीरात जेवढी इंद्रिय आहेत, या इंद्रियानं घेतलेला सुखदुःखाचा भोग म्हणजे जीवानंच सुखदुःखाचा घेतलेला भोग असतो. तसं जगातील कोणत्याही माणसाला तुम्ही त्रास दिला, तुम्ही पांडुरंगाला त्रास दिला. तुम्ही कोणाचं वाईट केलं, पांडुरंगाचं वाईट केलं. तुम्ही कोणाला हाणलं, पांडुरंगाला हाणलं. कोणाला शिवी दिली, पांडुरंगाला शिवी दिली. कोणाचं चांगलं केलं, पांडुरंगाचं चांगलं केलं. कोणाचं वाईट केलं, पांडुरंगाचं वाईट केलं. का तर जगात पांडुरंग नटलाय. जसं शरीरातील कोणत्याही इंद्रियानं घेतलेला सुखदुःखाचा भोग म्हणजे जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग आहे, तसं जगातील कोणत्याही माणसाला त्रास दिला तर तुम्ही पांडुरंगालाच त्रास दिला, हा सिद्धांत आहे. आणि मग निर्वैर व्हा, निर्वैर व्हा. कोणाशीच वैर धरू नका. कोणाशी धरलेलं वैर म्हणजे पांडुरंगाशी धरलेलं वैर आहे.
पांडुरंगाशी धरलेलं वैर आहे, निर्वैर व्हा. तुम्ही बघा ना, आपण रस्त्याने चाललो तर एका तसंच बर्फाचा खडा पायाखाली आला. नरवारा लिहितात की पावो जो शीतळता आला आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतो. सहज आपल्या पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार लागलं, पाय आनंदी झाले, सोबत डोळेही आनंदी झाले. पावो जो शीतळता आला आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतो. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायाला गार लागले, पायाला आनंद झालाय, सोबत डोळ्यालाही आनंद झालाय. पायात काटा मोडलाय, पायी काटा नेटे व्यथा जीव विमटे, त्याच्या पोळे संकटे पुढील लाच्याने. पायात काटा मोडलाय, वेदना पायाला झाली, सोबत वेदना जीवालाही झाली. पायाखाली बर्फाचा खडा, पायाला आनंद, सोबत डोळ्याला आनंद. पायात काटा, पायाला वेदना, सोबत डोळ्यालाही वेदना, सोबत जीवालाही वेदना. का बरं? पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायानेच आनंदी व्हा, डोळ्याला आनंद व्हायची काय गरज आहे? पायाखाली बर्फाचा खडा आला ना, तर ती माझ्या पायानेच लुटावी, डोळे का आनंदी व्हावेत? पायात काटा मोड आहे, पायाला दुःख व्हावं, जीवाला दुःख का व्हावं? तर तुकोबरा हे सांगतात की तुका म्हणे एका देहीचे अवयव, तुका म्हणे एका देहीचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. शरीरातील कोणत्याही अवयवाने घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवनच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. तसं जगातील कोणत्याही माणसाला दिलेला त्रास हा पांडुरंगाला दिलेला त्रास असतो. किंवा जगातील कोणत्याही माणसाचं चांगलं केलं तर तुम्ही पांडुरंगाचं चांगलं केलं असतं. का तर जगात एक देवच नटलाय. आणि म्हणून महात्मा जो असतो तो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो. आम्ही तसं करत नाहीत. दुसऱ्याच्या घरात सुख आलं की आमच्या घरात आमच्या मनात वायवळा उठतो, आमच्या पोटात कळ येते. दुसऱ्याच्या सुखाने आम्ही दुःखी होतो. संत तसं नाही, दुसऱ्याच्या सुखानं सुखावतो. दुसऱ्याच्या घरात दुःख आलं की आम्हाला आनंद वाटतो. संत तसा नाही, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो. पावो जो शीतळता आला आहे ते डोळ्याची लागी होय, त्याचा परसुखे जाय सुखावतो. जो दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो तो महात्मा, तो साधू असतो. जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो तो महात्मा, तो साधू असतो. आमचं तसं नाही. दुसऱ्याच्या घरात सुख आलं आम्हाला दुःख होतं, दुसऱ्या घरात दुःख आलं आम्हाला मजा वाटते. हा दोष आहे, हा साधारण जीव आहे. महात्मा तसा नसतो. महात्मा दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो. हे साधूचं लक्षण आहे. आणि म्हणून पायाखाली बर्फाचा खडा, पाय आनंदी, सोबत डोळे आनंदी. पायात काटा मोडला, पायाला वेदना, सोबत जीवाला वेदना. अर्थात शरीरातील कोणत्याही इंद्रियाने घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. तसं जगातील कोणत्याही प्राणीमात्राला दिलेला त्रास म्हणजे पांडुरंगाला दिलेला त्रास. तुम्ही कोणाचं वाईट केलं, पांडुरंगाचं वाईट केलं. तुम्ही कोणाचं चांगलं केलं, पांडुरंगाचं चांगलं केलं. का तर जगात पांडुरंग स्वरूप आहे. या जगात एकटा पांडुरंगच नटलाय. पांडुरंग सोडून या जगात दुसरं काहीच नाही आहे. एक भगवंतच या जगात नटलाय. म्हणून मी बोललो की धरी येईल सोंगे येणे अवघी पांडुरंगे. हनुमान महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रामा मंगळ. जगात विष्णुमय आहे. आणि मग कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा मत्सर नको, वैर नको, द्वेष नको. का तर कोणाचाही मत्सर म्हणजे पांडुरंगाचा मत्सर, कोणाचा द्वेष म्हणजे पांडुरंगाचा द्वेष, कोणाचं वैर म्हणजे पांडुरंगाशी वैर. कोणाचाच मत्सर करू नका, द्वेष करू नका, वैर करू नका. कोणाचा मत्सर वैर द्वेष केला ते डायरेक्ट तुम्ही पांडुरंगाचा द्वेष केलाय, मत्सर केलाय, वैर केलं असा त्याचा अर्थ होतो. का तर जगात पांडुरंग नटलाय. जगात पांडुरंग नटलाय म्हणून कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर ईश्वराच्या पूजनाचं खरं वर्म काय? तर कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये. का तर कोणाचाही मत्सर केला तर तो पांडुरंगाचा मत्सर आहे. का तर जगात पांडुरंग नटलाय. आणि मग कोणाचाही मत्सर करू नका, द्वेष करू नका, कोणाशी वैर धरू नका. का तर जगात एक पांडुरंगच नटलाय आणि कोणाचाही द्वेष वैर म्हणजे पांडुरंगाचा द्वेष वैर मत्सर होय.
आणि पांडुरंगाचा द्वेष वैर मत्सर केलं तर तो कसा पावेल, कसा भेटेल? आणि म्हणून जीवन जगताना आम्हाला जगत परमात्मा स्वरूप पाहायचे, जगत भगवत स्वरूप पाहायचे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. ही भूमिका आमच्या जीवनात यावी. आणि म्हणून तुकोबार आम्हाला सावध करतायत की तुम्ही भक्तीत आहात, भक्तीत आहात, परमार्थात आहात, पण तुम्ही एकमेकाशी निर्वैर आहेत का? एकमेकाशी निर्वैर आहेत का? अहो आम्ही कीर्तनकार आता कुणी जर आम्हाला तारीख मागायला आलं आणि ते म्हणाले की प्रवचनची तारीख द्या, कीर्तनाची नाही, तर महाराज लगेच नाराज होतो. हा डायरेक्ट म्हणतो असेल तर कीर्तनाची दे, प्रवचनाची नको. तो समोरचा म्हणतो नाही बा कीर्तन गेले तर आहे प्रवचन, जमत असलं दिया. की हा महाराज कीर्तन मिळालं नाही म्हणून डायरेक्ट त्याच्याशी द्वेष आणि द्वेषातून वैर धरतो. त्याला पुन्हा बोलतच नाही. त्यांनी मला कीर्तन दिलं नाही, त्यांनी मला कीर्तन दिलं नाही, झालं वैर. कीर्तनकार कीर्तनकारात वैर आहे. तर साधारण माणसात वैर असेल यात काय नवल आहे? कितीतरी कीर्तनकार आहेत की एकमेकाचा द्वेष करतात, वैर करतात, एकमेकाला नीट बोलत नाहीत, खालीवर पाडून बोलतात, मागं कुच्चच करतात एकमेकाची. कितीतरी कीर्तनकार मी माझ्या कानानं डोळ्याने पाहिलेत, ऐकलेत. कीर्तनकार कीर्तनकाराबद्दल नीट बोलत नाही, याचा अर्थ द्वेष आणि वैरच आहे. तुम्ही समोरच्या कीर्तनकाराचं बद्दल वाईट बोलता म्हणजे त्याच्याबद्दल द्वेष आहे, त्याच्याबद्दल वैर आहे. त्याच्याबद्दल चांगलं असेल तर तुम्ही वाईट बोलणारच नाहीत ना. आणि मग आमचा परमार्थ सफल होईल का? आमचा परमार्थ सफल होईल का? आम्ही जगाचा तर द्वेष करतोच, पण कीर्तनकार कीर्तनकारातही आम्ही एकमेकाचा द्वेष करतोय. हा खरा परमार्थ आहे का? आम्ही कोणत्या दिशेने जातोय ते ज्याचं त्यांनी तपासून पाहावं. मग तुकोबारा जर म्हणतात की निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक. तुम्ही सगळ्या प्राणी मात्रासोबत निर्वैर व्हा, कुणाशीच वैर करू नका. कुणाशीही केलेलं वैर हे डायरेक्ट पांडुरंगाशीच केलेलं वैर आहे. मग असंच जर असेल तर तुम्ही निर्वैर आहेत का? मी कीर्तनकाराला बोलतोय, प्रवचनकाराला बोलतोय, परमार्थिकाला बोलतोय, तुम्ही निर्वैर आहेत का? तुकोबाराय आम्हाला परमार्थाचा मार्ग दाखवतात. देव हवा आहे ना, देव पाहिजे ना. तुकोबाराय म्हणतात एक कर काय, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक. बाबा तू सगळ्या प्राणी मात्रासोबत निर्वैर हो, हे एक अतिशय उत्तम साधन आहे भगवत प्राप्तीचं. आणि हेच आहे च लावले, हेची साधन बर्वे हेची एक. चकारात्मक सांगितले की हेच एक साधन आहे की जे तुला देव प्राप्ती करून देईल, तुला भगवंताची प्राप्ती करून देईल. कोणतं साधन? तर निर्वैर व्हावे सर्व भूतासवे. मग आम्ही कीर्तनकार प्रवचनकार एकमेकाशी निर्वैर आहेत का? आणि नसलो तर आम्ही निर्वैर व्हावं. कोणत्याही कीर्तनकारानं कोणत्याही कीर्तनकाराची कुच्चा करू नये, टिंगल करू नये, निंदा करू नये, द्वेष करू नये, वैर करू नये. का? तर सगळे कीर्तनकार, सगळे जगत पांडुरंग स्वरूप आहे. कोणत्याही कीर्तनकाराने टिंगल केली तर डायरेक्ट पांडुरंगाची टिंगल आहे. तो डायरेक्ट पांडुरंगाचा द्वेष आहे, ते डायरेक्ट पांडुरंगाचं वैर आहे. मग पांडुरंग कसा पावेल? आणि म्हणून आमची परमार्थाची दिशा आम्ही ठरवावी आणि तुकोबाराच्या चरणाकडे लक्ष द्यावं. महाराज म्हणतात की निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही जगतातील सगळ्या प्राणी मात्रासोबत निर्वैर व्हा, अर्थात कुणाशीच वैर करू नका. हे भगवत प्राप्तीचं सगळ्यात चांगलं साधन आहे. आणि हेच एक साधन आहे की जे तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देईल. आणि मग हे निर्वैर व्हायचं कसं? तर निर्वैर होण्यासाठी ज्ञानोबा एक सोपी युक्ती सांगतायत. ज्ञानेश्वरीच्या अर्थात गीतेच्या शेवटी ज्ञानोबा लिहित आहेत गीतेच्या साराच्या सारात. अर्जुनाला ज्ञानोबाने 3च वया सांगितल्या आणि 3 वयातून अर्जुनाला मार्गदर्शन केलं की अर्जुना प्राणी मात्रासोबत निर्वैर कसं व्हावं आणि संसार कसा जिंकावा. ज्ञानोबा लिहितात ज्ञानेश्वरीच्या शेवटी अर्थात ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या साराच्या सारात माऊली लिहित आहेत
हे एक एक शिकू काही परी सेवकी आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेव्य करी. वे नीट आहे का? हे एक एक शिकू काही परी सेवकी आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेव्य करी. ते तर जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रव अत्यंतिकू लहासी तू माझा. ऐसेनी माते बसता सर्वत्र मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी मीची होसी. इथं देव कसं बनावं, तुम्ही आम्ही देव कसं बनावं याची अतिशय सोपी युक्ती ज्ञानोबा राय आम्हाला सांगतायत. ओया पुन्हा म्हणतो, एकदा ऐका. हे एक एक शिकू काही परी सेवकी आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेव्य करी. तिथं जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रव अत्यंतिकू लहासी तू माझा. ऐसेनी माथे बसता सर्वत्र मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी मीची होसी. इथे ज्ञानोबा अर्जुनाला सांगतायत. इथे थोडीशी ज्ञानोबाची लेखणी उंचावली. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी अतिशय रसाळ आणि सौम्य भाषेत चालते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत कुठे क्रोधित झालेले नाहीत. थोडंफार 4-2 ठिकाण दिसते तशी या लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू वगैरे, वेश्याभोगी कवडा वेचे वगैरे वगैरे. तसं यावेळीमध्ये थोडंसं ज्ञानोबा थोडीशी लेखणी उंचावली, थोडेसे अर्जुनावर रागावलेत. आणि जसं बाप आपल्या लहान मुलाला म्हणतो, एखादं गणित दिले सोडवायला आणि त्याला येत नाही, बाप 4 वेळेस समजून सांगतो तरी ते मूल चुकतंच. बाप म्हणतो, अरे गदाड्या किती वार समजून सांगू तुला, जरा लक्ष दे ना, लक्ष घालून गणित सोड ना, 50 बार चुकायला लागला, एकच गोष्ट किती बार सांगू तुला, ध्यान दे ना जरा, असा बाप चिडतो मुलावर. तसं ज्ञानोबा इथं थोडंसं अर्जुनावर चिडलेत आणि म्हणतायत की अर्जुना हे एक एक शिकू काही, थोडेसे रागवलेत, हे एक एक शिकू काही, अरे एक एक गोष्ट तुला किती बार शिकू, ध्यान दे ना. हे एक एक शिकू काही परी सेवकी आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेव्य करी. अर्जुना या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग जग समज, देव समज. अर्जुना या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा, या जगाला देव समजून शरण जा. मग याने काय होईल तर ज्ञानोबा दुसऱ्या ओळीत म्हणतात की ते तर जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रव अत्यंतिकू लहासी तू माझा. अर्जुना या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा. मग जगाला देव समजून शरण गेला तर काय होईल, तू जगाला देव समजून शरण गेला तर तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. तू जगाला देव समजून शरण गेला तर तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. आणि तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळाला की तू प्राणीमात्राबरोबर निर्वैर होशील, तू कोणाशी वैर करणार नाहीस. मग तुझा द्वेष गेला, तू निर्वैर झाला की तुझा अहंकार गळेल आणि अहंकार गळाला की तू देव होशील. अहंकार गेला तू का म्हणे देव झाला. ऐसेनी माते बसता सर्वत्र मी होता अहंता निश्चय जाऊनी तत्वता मीची होशी. तू अशा प्रकारे जर मला भजलंस, ऐसेनी माते बसता सर्वत्र मी होता अहंता निश्चय जाऊनी तत्वता मीची होशी. अर्जुना जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. अर्थात जगाला देव समजून शरण जा. जगाला देव समजून शरण गेला तर तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळेल, तू प्राणीमात्रा बरोबर निर्वैर होशील आणि यातून तुझा अहंकार गळेल आणि अहंकार गळाला की तू देव होशील, तुला भगवंताची प्राप्ती होईल. आता इथं गंमत अशी आहे की साक्षात्कार म्हटलं की आमच्या डोळ्यापुढं किंवा अशी आमची कल्पना आहे की पांडुरंगाने वीट सोडावी आणि चतुर्भुज रूपात आमच्यासमोर येऊन उभा राहावं, याला आम्ही साक्षात्कार म्हणतो. हा साक्षात्कारच आहे.
पण खरा साक्षात्कार काय आहे? आमची कल्पना ही आहे साक्षात्काराची की देवानं वीट सोडावी, पांडुरंगानं वीट सोडावी आणि आमच्यासमोर चतुर्भुज रूपात येऊन उभं राहावं, आम्हाला दर्शन द्यावं. मग आम्ही काय म्हणतो, मला पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. ठीक आहे ना, मान्य ना, हा साक्षात्कारच आहे. पण ज्ञानोबाराच्या लेखी खरा साक्षात्कार काय आहे? तर ज्ञानोबाराच्या लेखी खरा साक्षात्कार आहे जगत परमात्म स्वरूप पाहणं. जगत परमात्म स्वरूप पाहणं हा खरा साक्षात्कार आहे. हे खरं अद्वैत आहे, हे खरं संतपद आहे. आणि मग इथं हीच गोष्ट ज्ञानोबा अर्जुनाला समजून सांगत आहेत आणि म्हणतात की अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. या जगाला देव समजून शरण जा. जगाला देव समजून शरण गेला तर तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल, तू निर्वैर होशील आणि तुला सर्वत्र परमात्म दर्शन घडेल. आणि सर्वत्र परमार्थ दर्शन घडणं, सर्वत्र परमात्म दर्शन घडणं हा साक्षात्कार असतो. आणि हा साक्षात्कार झाला, सर्वत्र परमात्म दर्शन घडलं हा साक्षात्कार. आणि हा साक्षात्कार झाला तर ज्ञानोबा लिहितात की माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. तुला आता सर्वत्र परमात्म दर्शन घडायलंय म्हणजे माझा साक्षात्कार झालाय. आणि मग माझा साक्षात्कार झाला की तुझा अहंकार जाईल, अहंकार गेला की द्वैत जाईल, द्वैत गेला की तू अद्वैतात उभा राहशील. आणि अद्वैतात उभा राहणं ही मुक्ती आहे, हे संतपद आहे. तसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. हा सिद्धांत हे समीकरण आहे. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. या जगाला देव समजून शरण जा. जगाला देव समजून शरण गेला तर तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल, तू त्यांच्यासोबत निर्वैर होशील आणि तुला सर्वत्र परमात्म दर्शन घडेल. सर्वत्र परमात्म दर्शन घडणं हा साक्षात्कार. आणि साक्षात्कार झाला तुला भगवंताचा की तुझा अहंकार गळेल, अहंकार गेला की तुझं द्वैत जाईल, तू अद्वैतात उभा राहशील. अद्वैतात उभा राहणं ही मुक्ती असते, हे संतपद असते. आणि म्हणून निर्वैर व्हायचे तर कसं व्हायचं, यात मी बोलून गेलो की निर्वैर कसं व्हायचं. निर्वैर शब्द येऊन गेला माझ्या तोंडातून की अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. जगाला देव समजून शरण जा. जगाला देव समजून शरण गेला की तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल आणि प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळाला की तू त्यांच्यासोबत निर्वैर होशील. द्वेष आहे म्हणून तो वैर आहे ना. पण जगाला देव समजून शरण गेला तर तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळेल आणि द्वेष गळाला की तू निर्वैर होशील. आणि निर्वैर झाला की तूच देव होशील ना. आणि मग तुका बऱ्याच वाटतं की निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक. तुम्ही सर्व प्राणीमात्रासोबत निर्वैर व्हा. त्यांचा द्वेष मत्सर करू नका. प्राणीमात्रासोबत निर्वैर व्हा. तुम्ही प्राणीमात्रासोबत निर्वैर झाले की क्षणात तुमचा अहंकार गळतो. अहंकार गळाला की द्वैत जातं आणि द्वैत गेले तुम्ही अद्वैतात उभे राहता. अद्वैतात जाणं हीच मुक्ती असते. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. आणि म्हणून परमार्थ करताना आम्हाला अद्वैतात जाऊन उभं राहायचं, तेव्हाच आम्हाला देव पण येतं. अद्वैत म्हणजे जगत परमात्मा स्वरूप पाहणं. मी देह, हे जगत सत्य आहे. मी देह आणि देह संबंधीने माझं, हे अज्ञान आहे किंवा हे द्वैत आहे. जगत सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं, हे अज्ञान आहे किंवा द्वैत आहे. आणि जगत मिथ्या आहे. जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. आणि हेच अद्वैत आहे. इथं जगत नावाचा प्रकारच नाही आहे. इथं परमात्माच खचून भरलाय. आतू बाहेरू मी कोंदले, हे जग निखळ माझे जीवतले. जगात एक परमात्माच खचून भरलाय आणि तो परमात्मा मी आहे. का तर मी आत्मा आहे. आत्मा विश्वव्यापी. मग मी आत्मा आहे तर आत्म्याच्या रूपानं मीच विश्व व्यापलंय. मग जगात मीच नटलोय. किंबहुना चराचर आपणच झाला. जगातला दगड धोंडा सजीव निर्जीव चराचर मी बनलोय आता. मग सगळं मीच बनलोय
तर माझ्याशिवाय काहीच नाही, म्हणजे द्वैत गेलं. तुम्ही अद्वैतात उभे राहिले आणि अद्वैतात जाणं, अद्वैतात उभं राहणं ही मुक्ती असते, हे संतपद असते. आणि मग तुम्हाला संतपद हवंय, मुक्ती हवी, तर तुम्हाला निर्वैर व्हावं लागेल. तुम्ही जोपर्यंत प्राणीमात्राचा द्वेष आणि वैर करता तोपर्यंत तुम्ही द्वैतात आहात. तुम्ही समोरच्या प्राणीमात्राचा द्वेष करतायत, त्याच्याशी वैर करतायत, म्हणजे तुम्ही द्वैतात आहात. आणि द्वैत संसार बंधनाला कारणीभूत आहे. मग समोरच्या प्राणीमात्राचा द्वेष थांबला की तुम्ही निर्वैर होता. निर्वैर झाले की तुम्हाला सर्वत्र परमात्म दर्शन घडतं. आणि सर्वत्र परमात्म दर्शन घडणं हा साक्षात्कार आहे. आणि हेच अद्वैत आहे. का? तर साक्षात्कार आला की अहंकार गळतो, द्वैत जातो, तुम्ही अद्वैतात उभे राहता. आणि अद्वैतात उभा राहणं ही मुक्ती असते, हे संतपद असते. आणि म्हणून तुकोबारा हट्ट करतात की तुम्हाला संत व्हायचे, देव व्हायचे, मुक्ती हवी ना, निर्वैर व्हा, निर्वैर व्हा, निर्वैर व्हावे सर्वभूतासवे, साधन बरवे हेची एक. निर्वैर व्हा तरच देव भेटेल, अन्यथा नाही. आणि वैर धराल तर कोट्यावधी जन्म घ्या, तुम्हाला माझं नखही पाहायला मिळणार नाही. मी बोललो की विठ्ठल उभा असलेला विठ्ठल विठ्ठलच, आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसाही विठ्ठलच. कुणाचा सभागती पाय पडला, पाय आम्ही दणकन कोपरकडे मारतो. सभागती पडलाय हो, रांगेतल्या माणसाचा सभागती हुकून पाय पडला आपल्या पायावर, आम्ही कणकण कोपरकडे मानतो. याचा अर्थ काय? आम्ही द्वैतात आहेत. अद्वैतात जर असेल तर त्या समोरच्याचा पाय आपल्या पायावर पडला तर आपण काय म्हणायला पाहिजे? माझाच पाय माझ्या पायावर पडला. का? तर मी अद्वैतात आहे, तोही मी, मीच. तुम्ही अद्वैतात गेले तर जगातील प्रत्येक वस्तू तुम्ही आहेत. मग समोरच्या माणसाने तुमचा पाय तुडवला, याचा अर्थ तुम्हीच तुडवला, हे अद्वैत आहे. पण त्यांनी माझा पाय तुडवला ही भावना आहे, म्हणजे द्वैत आहे. द्वैत संसारात बांधतं, अद्वैत संसारातून सोडतं. जसं नाथ महाराजच्या अंगावर तो पठाण 108 वेळा थुंकला. नाथ महाराजांनी गंगा स्नान करून यावं, त्यांनी थुका जमा करावं. पठाण नाथ महाराज आले की पठाण पचकन थुकावं. नाथ महाराजांनी बरं शब्द बोलू नये, गुपचूप माघारी जावं. पुन्हा स्नान करून यावं, ह्या बाबांनी पुन्हा थुका जमा करावं. नाथ महाराज आले की त्यांनी पचकन थुकावं. नाथ महाराजांनी बरं शब्द बोलू नये, 108 वेळा घडलं. का बरं? तो पाहून खाऊन पचापचा थुकत होता आणि नाथ महाराजाला क्रोध येत नव्हता. का? याचं कारण हे की नाथ महाराजाच्या नजरेत तो पठाण नाथ महाराजच्या अंगावर थुंकतच नव्हता. लक्षात घ्या, नाथ महाराज संत होते, संत अद्वैतात जगतात, संत विषयातीत असतात. नाथ महाराजाच्या नजरेत तो पठाण नाथ महाराजच्या अंगावर थुंकतच नव्हता. मग नाथ महाराजच्या नजरेत नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते, आणि म्हणून नाथ महाराजाला क्रोध येत नव्हता. सहज मी बोलतोय, बोलता बोलता माझा थुका माझ्या हातावर पडला, मला क्रोध येईल का? कारणच नाही येणार. तुमचा थुंका माझ्या अंगावर आला तर मला राग येईल, पण माझा थुका माझ्या अंगावर पडला तर मला राग येणार नाही, का? माझा थुका आहे. तसं नाथ महाराजच्या नजरेत नाथही नाथ आणि पठाणही नाथ. का? तर नाथ विश्वव्यापी संत होते, नाथ आत्मा बनले होते, आणि आत्मा विश्वव्यापी असतो, म्हणून सगळं विश्व नाथानेच व्यापलेलं होतं. जगातील दगडधोंडा, झाडं झुडपं, माणसं सगळे नाथ बनले होते, म्हणून नाथ पठाणही बनले होते. का? किंबहुना चराचर आपणही झाला, हा संत आहे, म्हणून नाथ पठाणही बनले होते. मग नाथच जर पठाण आहेत तर नाथाच्या अंगावर पठाण थुकतच नाही ना, नाथच थुकतायत ना. का? तर नाथ पठाणही बनले होते, किंबहुना चराचर आपणही झाला, म्हणून नाथांच्या नजरेत पठाण नाथाच्या अंगावर थुंकत नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. मग आपण आपल्या अंगावर थुंकल्यावर राग याचं काय कारण आहे? ही अद्वैतातली नजर आहे. कारण नाथ अद्वैतात जगत होते, विश्वव्यापी संत होते, नाथाने चराचर व्यापलं होतं, जगत व्यापलं होतं. मग नाथ पठाण बनले होते ना, आणि मग नाथांच्या नजरेत पठाण थुंकतच नव्हता, नाथच थुंकत होते, आणि मग नाथाला क्रोध येत नव्हता. हे अद्वैतातलं जगणं आहे, विषयातीत जगणं आहे. इथपर्यंत आम्हाला उडी मारायची, तेव्हा देव भेटतो. आणि मग समोरचा वेगळा आणि मी वेगळा ही भावना म्हणजे द्वैत संसारात बांधतं. तो समोरचा माझ्यानं वेगळा नाही, तो मीच आहे. का? तर मी आत्मा आहे, आत्म्याच्या रूपाने मी विश्व आहे आपलं, की मना चराचर आपणच झालं आहे. आता विश्वात मीच नटलोय, विश्वातली प्रत्येक गोष्ट मी आहे, माझ्याशिवाय जगात दुसरं काहीच नाही आहे. हे अद्वैत आहे, आणि याला सर्वत्र परमात्म दर्शन म्हणतात. आणि सर्वत्र परमात्म दर्शन झालं की खटकन अहंकार गळतो. अहंकार गळाला
की द्वैत जातं, तुम्ही अद्वैतात उभा राहता, मुक्त होता. म्हणून दानवारा लिहित आहेत की माझी हे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. आणि म्हणून तुम्हाला देव व्हायचं ना बाबानो, तुकोबाराय म्हणतात तुम्हाला देव व्हायचं ना, एक करा काय, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेची एक. तुला देव व्हायचं ना, मी एक साधन सांगतो आणि चकारात्मक सांगतो. साधन बर्वे हेची एक, हेची एक, चकारात्मक सांगितलं. हेच एक साधन आहे तुला देव बनण्यासाठी. काय, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे. याचा अर्थ देवाचं नाव घेऊ नका, निष्काम कर्म करू नका असं होत नाही. निष्काम कर्म तर करा, निष्काम हरिनाम चालूच ठेवा, ते तर पाहिजेच, ते तर बेसिक आहे. पण हे करत असताना तुम्ही प्राणीमात्राबद्दल निर्वैर व्हा. कोणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, वैर करू नका. कारण द्वेष, मत्सर, वैर हे द्वैतात बांधतात. द्वेष, वैर, मत्सर गेला की तुम्ही अद्वैतात जाता. का तर तुम्हाला सर्वत्र परमात्मा दर्शन घडतं. तुम्ही जगताला देव समजून शरण गेले की द्वेष गळतो. द्वेष गळाला की तुम्ही क्षणात निर्वैर होता. निर्वैर झाले की तुम्हाला देव भेटतो. निर्वैर झाले की पाप पुण्य थांबतं आणि शिवाय निर्वैर झाले की तुम्ही अद्वैतात जाता. दोन्ही कारणामुळे तुम्ही देव बनता, तुम्हाला मुक्ती लाभते. आणि म्हणून वैर करू नका. कोणाशी वैर घेऊन जगू नका, कोणाशी वैर घेऊन मरू नका. शिवाय दुसरं एक कारण आहे, हे तर झालंच, पण वैर का करू नये. तुकोबाराय बोलतात की ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. महाराज म्हणतात कोणाचे वैर घेऊन जगू नका, वैर घेऊन मरू नका. संसारामध्ये कुठल्याही पापाला प्रायश्चित्त आहे. कुठलंही पाप असू द्या, ते हरिनामानं धुतलं जातं. इवन तुम्ही कुणाचा खून करा, त्यालाही प्रायश्चित्त आहे. हरिनामानं कुठलंही पाप धुतलं जातं. पण जगामध्ये 3च पापं अशी आहेत की जी कशाने धुतल्या जात नाहीत, हरिनामाने सुद्धा धुतल्या जात नाहीत. ती 3 पापं म्हणजे ऋण, वैर आणि हत्या. हे तो न चुके न देता. कोणाचं आपल्या शरीरावर असलेलं ऋण आपण जर न फेडता मेलो तर पुढच्या जन्मात त्याच्या दावणीचा बैल होऊन ते ऋण फेडावं लागतं. ऋण हे फेडूनच पार पाडावं लागतं. म्हणून कोणाचं कर्ज बुडवू नका. लय मजा वाटते पैसे बुडवताना, बँकेचे, लोकांचे, याचे त्याचे गुदगुले होत्यात तुम्हाला पैसे बुडवताना. पण पुढच्या जन्मात बैल व्हावं लागतं आणि त्याचा नांगर वाढावं लागतं. ते चापकाने हाणतो तुम्हाला. तुम्ही नांगर वाढता, त्याचा कडबा खाता आणि ते चापकाने हाणतं. कुणाचं ऋण जर बुडवलं तर पुढच्या जन्मी तुम्हाला त्याच्या दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं. कुणाचं ऋण घेऊ नका, घेऊन जगू नका आणि बुडवू नका. ऋण फेडा. जायचे ठेवले त्या देवनी हो जे उतराया. कुणाचा रुपया बुडवू नका, उलट लोकाला द्या, पण बुडवू नका. का तर ऋण फेडावंच लागतं. पुढच्या जन्मी बैल होऊन फेडावं लागतं त्याच्या दावणीचा. ऋण, वैर, कोणाशी वैर घेऊन जगू नका, वैर घेऊन मरू नका. ते फेडावंच लागतं. 2 माणसं आहेत आयुष्यभर, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. दोघे मेले म्हातारे झाल्यावर. त्यातला एक माणूस झाला, एक साप झाला. तर तो माणूस ज्या गावात आहे कुठेही असो, ते साप बरोबर त्याला शोधत जातो, त्यालाच जाऊन चावतं बरोबर. हे वैर असतं मागच्या जन्मातलं. म्हणून साप कोणालाही चावत नाही. साप कोणाला चावत असता तर जगात माणसं शिल्लक राहिले नसते. दिसला माणूस की धावला की चावला, असं कधीच घडत नाही. तुम्ही यूट्यूबवर याच्यावर त्याच्यावर ते व्हिडिओ टाकतात सापाचे. साप हातात धरतात, सापाचे फणीवर हात ठेवतात, तरी साप चावत नाही. ते रागात येतं थोडंसं, पण फणी आपटी तर पण बाजूला चावत नाही. का तर त्याच्याशी मागच्या जन्मातलं वैर नाही ना. सापाला चावायला देवाची आज्ञा लागते. साप त्यालाच चावतो की गेल्या जन्मात ज्याच्याशी वैर आहे. त्यानं बारे लिहितात, वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून न वचे. 2 माणसं आहेत आयुष्यभर, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. पुढच्या जन्मात त्यातला एक बैल झाला, एक माणूस झाला. 2 माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. पुढच्या जन्मात त्यातला एक बैल झाला, एक साप झाला. तो बैल ज्या गावात आहे, तो साप तिथं शोधत जातो आणि बरोबर त्याला चावतो. 10 बैल चरतात, जनावर 10 जनावर चरतात. साप त्या सगळ्याला सोडतो, 9 जनावरांना. त्याबरोबर ज्याच्यावर वैर आहे, गेल्या जन्मात ज्याच्याशी वैर आहे, त्या बैलाला जाऊन चावतो. एका रांगेत 10 माणसं झोपलेत. साप अलीकडचे 9 सोडतो आणि पलीकडच्या 10व्याला जाऊन चावतो. का अलीकडचे मित्र तो का शत्रू आहे का? पलीकडच्या शत्रूच. अलीकडचे भले मित्र नसते पण पलीकडचा शत्रूच आहे. का तर मागच्या जन्मातलं वैर आहे. वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून न वचे. म्हणून कोणाचं वैर घेऊन जगू नका, वैर घेऊन मरू नका. ते फेडूनच पार पाडावं लागतं. 2 माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. पुढच्या जन्मात त्यातला एक माणूस झाला, एक साप झाला. तो साप बरोबर त्याच माणसाला चावतो.
नाही तर एरवी असं बघा ना, गंजीत कडबा काढताना हातात साप येतो, जागलीवर उन्हाळ्यात झोपलं शेतामध्ये अंगावर साप जातो, रस्त्यानं चालताना पायात साप गोठवतात, नाही चावत ते, त्यांना अज्ञान असते. गेल्या जन्मात ज्याच्याशी वैर आहे त्याला साप चावतो. आणि म्हणून जर कोणाचं वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले, ते वैर फेडायचं असतं. मग वैर फेडण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो, संसार बंधनात अडकावं लागतं, तुम्हाला मुक्ती मिळत नाही. म्हणूनही कुणाचं वैर करू नका, निर्वैर व्हावे, सर्व भूतासावे, साधन बरवे, हेच एक हे एक कारण झालं. पण प्रमुख आशय असा आहे तुकोबारायचा आजचा, की कुणाचंही वैर घेऊ नका, निर्वैर व्हा सगळ्या प्राणी मात्रासोबत. का तर कुणाचंही द्वेष आणि वैर केलं, ते द्वेष आणि वैर हे द्वैत आहे. तुम्ही द्वैतात जगता, हे सिद्ध होतं, तुम्ही द्वैतात जगता, म्हणून त्याचं वैर करताना त्याचा द्वेष करता. समोरच्याचं द्वेष केला, त्याच्याशी वैर केलं, याचा अर्थ तुम्ही द्वैत संसारात बांधता. आणि मग समोरच्याचा द्वेष करू नका, त्याच्याशी वैर करू नका. समोरच्याचा द्वेष टाळला की तुम्ही आपोआप निर्वैर होता. आणि निर्वैर झाले की सर्वत्र परमात्मा दर्शन. आणि परमात्मा दर्शन झालं रे झालं की अहंकार गळून पडतो. अहंकार गळाला तुम्ही तुमचं द्वैत जातं आणि अद्वैतात उभे राहता. आणि अद्वैतात उभे राहणं हीच मुक्ती असते, हेच संतपद असते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा तुला देव व्हायचं आहे ना, तुझी भक्ती सफल व्हावी असं वाटतंय ना, मग एक काम कर. काय? निर्वैर व्हावे, सर्व भूतासवे, साधन बरवे, हेची एक. निर्वैर व्हावे, सर्व भूतासवे, साधन बरवे, हेची एक. फायदा काय? तर दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात की तरीच कृपा करील नारायण, तरीच कृपा करील नारायण, बडबड तो सीन येणे विना. की बाबा तू सगळ्या प्राणी मात्रासोबत निर्वैर होय, निर्वैर होय. फायदा काय होईल? फायदा हा की तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तो सीन येणे विना. की तू सगळ्या प्राणी मात्रासोबत निर्वैर झाला तर आणि तरच नारायण तुझा अंगीकार करेल, अन्यथा नाही. मग तू असे किती कीर्तन कर, किती प्रवचन कर, किती कथा सांग, तुझ्या कथेला लाखो माणसं येऊ दे, तू काय सांगाय सांग लोकाला. ही सगळी बडबडन, ही सगळी सीन आहे म्हणले. कधी? जर तू प्राणी मात्राचं वैर धरत असशील तर. तुझ्या कथेला, तुझ्या कीर्तनाला काही अर्थ नाही. तू किती बडबड कर म्हणले, बडबड तो शीन येणे विन. तो सगळा शीन आहे म्हणले, ती बडबड आहे, व्यर्थ आहे. मग निर्वैर हो आणि मग कथा कीर्तन कर, पांडुरंग तुझ्या प्रसन्न होईल. पण तू वैर धरतोयस, माणसात कीर्तनकार कीर्तन करा, एकमेकाशी वैर धरतायत. तुकोबाराय म्हणतायत किती कीर्तन करा, बडबड तो सीन येणे विन. ती बडबड आहे म्हणले, तुमच्या पदरात काही पडायचं नाही. नारायण तुमचा अंगीकार करणार नाही. नारायण तेव्हाच अंगीकार करेल कधी? जेव्हा तुम्ही निर्वैर व्हाल. का? तर कोणाशीही केलेलं वैर हे पांडुरंगाशीच केलेलं वैर आहे. का? तर पांडुरंग जगात नटलाय. आणि मग समोरच्याचं वैर केलं तर पर्यायाने पांडुरंगाचंच वैर केलं. पांडुरंग कसा अंगीकार करेल? आणि मग जगात पांडुरंग नटलाय, पण कोणाशी केलेलं वैर हे पांडुरंगाचं वैर आहे. मग कोणाशीच वैर करू नका, निर्वैर व्हा. याचा अर्थ तुम्ही पांडुरंगासोबतच निर्वैर झाले. आणि निर्वैर झाले म्हणजे तुमचा द्वेष गेलाय, वैर गेलाय, तुमचं द्वैत गेले, तुम्ही अद्वैतात उभे आहेत. आता तुम्ही सदशिष्य बनलेत, साक्षात देव बनलेत. मग देव आपाप तुमचा अंगीकार करतो. म्हणूनही निर्वैर व्हा. तुम्ही निर्वैर झाले की नारायण तुमचा अंगीकार करतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. नारायण तुम्हाला मुक्ती देतो. निर्वैर होणं फार आवश्यक आहे. जो पण निर्वैर नाहीत तो पण पदरात काही पडत नाही. निर्वैर व्हा, निर्वैर व्हा. नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. नर नारी बाळ हे सगळं नारायणच्या मूर्ती आहेत. सजीव निर्जीव चराचर सगळं नारायण आहे. धैर्यली सोंगे येणे अवघी पांडुरंग. आम्ही या भूमिकेवरून आमची भक्ती करावी की जगातली प्रत्येक वस्तू हा देव आहे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगाने धरलेलं सोंग आहे. हे समजतं ही श्री वासुदेव. जगात एक पांडुरंगच नटलाय, म्हणून मी आता कुणाशी वैर करू? जिकडं पाहतो तिकडं देव. जगात सगळा देवच जर नटलाय तर कोणाशी वैर केलं? तर पांडुरंगाशीच वैर केलं. मग पांडुरंग कसा प्रसन्न होईल? माझा कसा अंगीकार करेल?
हनुमंत तुकोबाराय म्हणतात की कुणाशी वैर करू नका, निर्वैर व्हा. फायदा काय? तर तरीच कृपा करील नारायण, तरीच कृपा करील नारायण, बडबडतोसीन ए नेवीन. तुम्ही निर्वैर झाले प्राणीमात्रासोबत की नारायण तुमचा अंगीकार करेल, तुम्हाला मुक्ती देईल. आणि मग पुढे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की स्वैरे पिशून समानाची घडे, चित्त परवडे उपकारी. चित्त परवडे उपकारी. की बाबांनो, स्वैरे धारे नाते गोते एवढंच काय, जगातील प्रत्येक प्राणी मात्र सजीव निर्जीव हा एक समान आहे, हा पांडुरंगच आहे असं समजून वाघ. आणि या सगळ्यांना मदत करण्यासाठी तुझा हात पुढे येऊ दे. रंजल्या गांजल्याची आडल्या नडल्याची सेवा कर. रंजल्या गांजल्याची आडल्या नडल्याची सेवा कर. तू परोपकारी बन. जगतातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे हे तर समजच, पण त्यांना मदतीचा हात दे. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार कर. त्यांच्याशी वैर करू नको, हा भाग तर करच. सगळ्यांना देव समज, कुणाशी वैर करू नको, हा भाग तर करच, पण त्यांना मदतीचा हात दे, त्यांच्या कामी ये. अर्थात इथे तुकोबाराय आम्हाला परोपकार सांगतायत की तुम्ही परोपकारी बना. परोपकार करणं हे फार महत्त्वाचं आहे. एक महात्म्याचं लक्षण सांगताना नरवाराय लिहित आहेत की घरी दिसे साकड, देही आयतीची रोड, परी दानी जया होड सुरतरोसी. एक महात्मा कसा असतो, संत कसा असतो, घरात काहीच नसतं त्याच्या. घरी दिसे साकड, देही आयतीची रोड. रोड शरीरे, घरात साकडे काहीच नाही आहे, पण तरीसुद्धा दान करण्याच्या बाबतीत तो कल्पतरूची बरोबरी करतो. दानी जया होड सुरतरोसी. कल्पतरूच्या पुढे जातो दान देण्यामध्ये, दानी असतो. दानानं देव ऋणी होतो. दानानं देव ऋणी होतो. तुम्ही दान केलं, हे दान समोरच्या माणसाला केलं नाही, प्रत्यक्ष नारायणाला केलं. आणि म्हणून नरवाराय लिहित आहेत की देव काय म्हणतात, जो दान करतो त्याच्याबद्दल देव काय म्हणतात. नरवाराय लिहित आहेत, तो पुरुष वीर राया, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया. ते उदय जताची तया मी ऋणी लाभे. तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया. तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया. ते उदय जताची तया मी ऋणी लाभे. अर्थात तुम्ही केलेलं दान, हे दान त्या समोरच्या माणसाला दिलेलं नसून प्रत्यक्ष पांडुरंगाला दिले, आणि पांडुरंग तुमचा ऋणी होतो. पांडुरंग तुमचा ऋणी होतो दानानं. कारण जगात पांडुरंगच नटलाय. समोरच्या नडलेल्या माणसाला तुम्ही दान दिलं, त्याच्या दरिद्री नारायण, तो आतला दरिद्री नारायण ऋणी होतो. तुमचा त्या माणसावर उपकार होतो, अर्थात त्याच्या हृदयातल्या दरिद्री नारायणावर उपकार होतो. आणि नारायणला हे तुमचं ऋण फेडावं लागतं संसारात आणि परमार्थात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. आपल्या परोपकाराचं, आपल्या नामस्मरणाचं नारायणावर ऋण करा. त्याला फेडावं लागतं. संसारात बरकत द्यावी लागते, संसारात राबावं लागतं तुमच्या, आणि तुम्हाला मुक्ती द्यावी लागते. पण जगामध्ये नारायणच नटलाय. जे ते आपल्या नशिबानं प्रारब्धानं, गरीब आहे, कुणी श्रीमंत आहे, पण गरीब काही अडचणीत आहे तर त्या माणसावर उपकार करा. गरिबावर केलेला उपकार हा पांडुरंगावरच केलेला उपकार असतो. पांडुरंग ऋणी होतो, संसारात बरकत देतो आणि मुक्ती देतो. म्हणून प्राणीमात्रासोबत निर्वैर तर व्हाच, पण त्यासोबत परोपकारी व्हा. परोपकार हे साधूचं फार मोठं लक्षण आहे. साधूंनी परोपकारच करायला सोडून दिलं तर त्याचं साधू पण नाहीसं होतं. पावसाळ्याचे दिवस नदीला मस्तपैकी पाण्याची धार वाहते. एक साधू स्नान करत होता नदीमध्ये, आणि बाजूला 4-5 लोकही स्नान करत होते. तेवढ्यात त्या पाण्याच्या प्रवाहात एक विंचू वाहत आला. आता साधूच तो, भूतांची दया हे भांडवल संता. त्या साधूला दया आली. तो धावला आणि त्या विंचूला वंजळीत घेतलं पाण्यासहित आणि किनाऱ्यावर सोडण्यासाठी चालला. जात विंचवाची, त्याला काय माहीत मला वाचवायला चालल्या म्हणून. विंचवान दिला ठोका ठेवून. विंचू खाली पडला.
साधूच्या हाताचा 10 झाला, मुंगी आल्या. साधू पुन्हा धावला, त्या विंचवाला पुन्हा उचललं, विंचवाने पुन्हा नांगी मारली, विंचू पुन्हा पाण्यात पडला. साधू पुन्हा धावला, पुन्हा विंचू पाण्यासहित घेतला, किनाऱ्यावर चालला, विंचवाने पुन्हा नांगी मारली. पुन्हा साधू विंचाकडे धावू लागला. त्या बाजूच्या लोकांनी साधूला धरलं. म्हणले, काय साधू महाराज, येडेत का काय हो तुम्ही? ते 50 बार तुम्हाला नांग्या मारतंय, तुमच्या अंगाचा 10 झाला आहे आणि त्याला तुम्ही पुन्हा पुन्हा वाचवायला चालले. जाऊ द्या ना भाऊन, मरू द्या ना म्हणले, द्या सोडून नाद त्याचा. हे बाजूचे लोक बोलत आहेत. मरू द्या म्हणले, मेला, जाऊ द्या भाऊन. साधू म्हणतो, बाबांनो, चावणं हा विंचवाचा स्वभाव, चावणं हा विंचवाचा स्वभाव आणि उपकार करणं हा साधूचा स्वभाव. मी जर उपकारच करायचा सोडून दिला तर मी साधू कसला? तुका म्हणे, आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे, आता उरलो उपकारापुरता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. साधू जगतच असतो जगावर उपकार करण्यासाठी. आणि म्हणून जो जगावर उपकार करतो त्या उपकारानं देव ऋणी होतो. देव तुम्हाला साधू बनवतो, मुक्ती देतो. जगावर उपकार करा. दानी जया होड सुरतरुसी. उपकार करणार तर उपकार कराच, पण अपकार करणाऱ्यावरही उपकार करा. उपकार करणार तर कोणी उपकार करेल, पण अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो साधू असतो. तो साधू असतो. तुमच्याकडे कोणी अपकारी आलाय, त्यांनी तुम्हाला मागे त्रास दिलाय, तुम्हाला अपकार केलाय ना, असा कोणी दान मागायला आला त्यालाही दान द्यावं. वैरी झाली आहे न वंचने, वैरी झाले आहे न वंचने ते दान. वैरी झाले आहे आरता ते न वंचने ते दान. दानोबा म्हणतात, वैरी जरी काही दान मागायला आला तर वैरालाही दान द्या. हे खरं दान आहे. आणि या दानानं पांडुरंग ऋणी होतो, तो तुम्हाला देव बनवतो. आणि म्हणून दानामध्ये हात वर राहू द्या. दान करा, निर्वैर व्हा, पण दान करा. आणि मग शेवटच्या चरणात महाराज बोलत आहेत की तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. बघ महाराज म्हणतात की बाबा, तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गेलाय आणि वैरही गेलाय. अर्थात तू कुणाशीच वैर करत नाहीस, निर्वैर झालाय. अखंड हरिनाम घेतोयस. हरिनामानं तुझे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार हे सगळे विकार जळून गेले. राम म्हणता काम क्रोधाचे धन, होय अभिमान देशी धडी. तू नामधारक तर आधी आहेसच. नामानं तुझा अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार जळालेत. शिवाय जगत परमात्मा स्वरूप पाहतोयस, म्हणून तुझा द्वेष गेला. द्वेष गेला, तू प्राणी मात्रासोबत निर्वैर झाला. निर्वैर झाला, तुझा अहंकार गळाला. तुझं द्वैत गेलं, तू अद्वैतात उभा राहिला. याचा अर्थ तुझे सगळे विकार निघून गेले, तुझं चित्त निर्मळ झालं. तुझ्यातले सगळे विकार निघून गेले, तुझ्यातले सगळे विकार निघून गेले, तुझं चित्त निर्मळ झालं. आणि तुझं चित्त निर्मळ झालं म्हणजे तू केलेला परमार्थ सार्थकी लागला. कसा? तर तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहते ते. आता तुझे अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळं गेलंय. तुझा द्वेष गेलाय, तो निर्विकारी झालाय. त्याच्यामुळे अहंकार गळाला, तुझं द्वैत गेलं, तू अद्वैतात उभा राहिला. याचा अर्थ तुझे सगळे विकार गेले, तो निर्विकारी झाला. अर्थात तुझं चित्त निर्मळ झालं. आणि अशा निर्मळ चित्तात गोपाळकृष्ण येऊन राहतो आणि तुला गोपाळकृष्ण बनवतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 वाक्यात सारांश धावता. तुकोबाराय म्हणतात, निर्वैर भावे सर्वभूतासवे, साधन बर्वे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण, बडबडतो सीन येणेविन, सोयरे पिशून समानाची घडे, चित्त पर ओढे उपकारी,
तुका म्हणे चित्त झाली निर्मळ तरीच सकळ केले होय. तुकोबाराय म्हणतायत तुम्ही निष्काम कर्म तर करा, निष्काम हरिनाम तर चालूच ठेवा. या गोष्टी तर करा, त्या बेसिक आहेत परमार्थात, ते तर कराच. पण प्रामुख्यानं महाराज म्हणतायत की तुम्ही प्राणी मात्रासोबत निर्वैर व्हा. आणि प्राणी मात्रासोबत निर्वैर होणं हेच असं चलवून महाराज म्हणतात की हेच भगवत प्राप्तीचं एक बर्व अर्थात सगळ्यात चांगलं साधन आहे. साधन बर्वे हेच एक. कोणतं साधन? निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बर्वे हेच एक. बाबा सर्व प्राणीमात्रासोबत निर्वैर होणं हेच एक बर्व अर्थात सर्वात उत्तम साधन आहे भगवत प्राप्तीचं. म्हणून तू प्राणीमात्रासोबत निर्वैर हो. आणि प्राणीमात्रासोबत निर्वैर झाला तरच नारायण तुझा अंगीकार करेल. या दोन्ही चरणामध्ये तुकोबारांनी सकारात्मक सांगितले. वर म्हटले साधन बर्वे हेच एक, आणि दुसऱ्या चरणात म्हणतात तरीच अंगीकार करील नारायण. दोन्ही चरणात सकारात्मक सांगितले की निर्वैर व्हा हेच एक साधन आहे भगवत प्राप्तीचं, आणि निर्वैर झाले तरच नारायण तुमचा अंगीकार करेल, तुम्हाला देव बनवेल. आणि म्हणून निर्वैर होणं किती महत्त्वाचं हे लक्षात घ्या. निर्वैर होणं किती महत्त्वाचं आहे. तुम्ही निर्वैर व्हा. तुम्ही निर्वैर व्हा. निर्वैर झाला तर आणि तरच नारायण तुमचा अंगीकार करेल आणि तुम्हाला मुक्ती देईल, देव बनवेल, संत बनवेल. आणि मग निर्वैर व्हायचं कसं? तर मी बोललो की भगवंत अर्थात ज्ञानोबा अर्जुना म्हणतात की अर्जुना या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. आणि जगाला देव समजून शरण जा. जगाला देव समजून शरण गेला तर तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळाला की तू निर्वैर होशील. प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळाला, तू निर्वैर झाला. निर्वैर झाला की तुझा अहंकार गळेल. अहंकार गळाला की तुझं द्वैत जाईल, तू अद्वैतात उभा राहशील, मुक्त होशील, देव होशील, संत होशील. आणि म्हणून तुला देव व्हायचे, संत व्हायचे, मुक्त व्हायचे, नारायणाने तुझा अंगीकार करावा असं वाटत असेल तर तू निर्वैर होय. निर्वैर होय. निर्वैर झाला तर देव तुझा अंगीकार करेल, नारायण तुझा अंगीकार करेल. आणि म्हणून जगत परमात्मा स्वरूप बघ. जोपर्यंत तू जगत परमात्मा स्वरूप पाहणार नाहीस तोपर्यंत तू द्वैतात आहेस. जगत परमात्मा स्वरूप पाहिलं की तू अद्वैतात जाशील. कसं? तर जगत परमात्मा स्वरूप पाहिलं की तुझा द्वेष गळेल. जगत परमात्मा स्वरूप पाहिलं की तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळेल. द्वेष गळाला की निर्वैर होशील. निर्वैर झाला की अहंकार गळेल. अहंकार गळाला की द्वैत जाईल. द्वैत गेले की तू अद्वैतात उभा राहशील. आणि अद्वैतात उभं राहणं मग ती पुढची प्रक्रिया आत्मज्ञान वगैरे सद्गुरूची भेट हे होत राहतं. पण अद्वैतात उभं राहणं हीच मुक्ती असते, हेच संतपद असते, हेच देवपण असते. आणि मग अशा प्रकारे तो निर्वैर हो, सोबत परोपकारी हो, सर्वांची सेवा कर, सर्वांना मदत कर, परोपकारी हो. आणि अखंड रामनामानं तुझे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार जळालेत. शिवाय सर्वत्र परमात्मा दर्शनाने तुझा द्वेष गेलाय, निर्वैर झालायस, मग सगळे विकार गेले. मग तुझं चित्त निर्मळ झालं. मग निर्मळ चित्तात गोपाळकृष्ण येऊन राहतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहते ते. निर्मळ चित्तात गोपाळकृष्ण येऊन राहतो. आणि गोपाळकृष्ण तुम्हाला गोपाळकृष्ण बनवतो, अर्थात देव बनवतो, मुक्त करतो. आणि मग तू काय जी परमार्थाची खटाटोप केली ती सगळी सफल होते, सार्थकी लागते, अर्थात तू मुक्त होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ तरीचे सकळ केले होय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदहर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.